आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। कोल्हापूर जिल्ह्यातील दी करमाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा जिल्हा सोलापूर या बँकेने खातेदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असता सदर बँकेने बचत खात्यामध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रक्कम विनाकारण त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आहेत। बँकेचे नियमित ग्राहक असलेल्या खातेदारांची बँकेकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे। याबाबत बँकेला जाब विचारला असता बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आज पैसे देतो उद्या पैसे देतो म्हणून सारखे हेलपाटे मारायला लावत असताना या प्रकरणाची दखल घेत प्रहारच्या विमल बिभीषण अनारसे यांनी उपोषणाची हाक देताच बँक व्यवस्थापकाने 5 फेब्रुवारीची मुदत मागितली आहे। संपूर्ण ठेवीदारांचे पैसे अदा करू अशा स्वरूपाचे लेखी दिले असल्याचे विमल अनारसे यांनी सांगितलं आहे। प्रतिनिधी सुनील खामगळ करमाळा। नमस्कार। आज 26 तारखेला 26 जानेवारीला जे आपण निवेदन दिलं त्या निवेदनाप्रमाणे आपल्याला आज खातेदारांना आज ह्या करमाळ तालुक्यातले अर्बन बँक हे 18,000 लोकांचे खातेदार आहेत आणि त्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण आज आमरण उपोषण केलं आणि त्यांनी आपल्याला 5 तारखेपर्यंत मुदतीने आपल्याला आज विनंती अर्ज दिलेला आहे। तोपर्यंत आपण वाट पाहू आणि नाही झालं तर तिथून पुढचं पाऊल उचलून ह्या गोरगरिबांना न्याय द्यायचा प्रयत्न करू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।